मी व्हर्सेनिया प्लांटेशन कंपनीकडनं आलेली आहे. तर आपण जे सागाचे लावलेले आहेत, तर आमच्या कंपनीचं प्रोफाईल जे आहे व्हर्सेनिया टिश्यू कल्चर प्लांट तयार करतं. त्यामध्ये सागाचं पण आहे, आंबा आहे, असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे रोप. तर आपलं काय नाव सर? तितकर मनसाराम मराठे. आणि आपल्या गावाचं नाव काय? बोरगाव, तालुका धरणगाव. तर आपण किती सागाचे झाडं लावलेले आहे? मी साधारण आपले टिश्यूची जी रोप आहे ते 1500 रोपं लावले मी. अरे वा. आणि दुसरे जे नर्सरीचे जवळजवळ 2000 लावले. बरं. मराठी साहेब नमस्कार. काय फरक जाणवतो तुम्हाला टिश्यू कल्चर रोपांमध्ये आणि नर्सरीच्या रोपांमध्ये? फरक तोच ना, काय त्या रोपांमध्ये सिस्टम हाईट पण जास्त आहे आपल्या याला. अच्छा. टिश्यूचे प्लांट आणि गोलाई पण जास्त आहे. आणि जे नर्सरीचे प्लांट आहे यांना आडवी फुटवे जास्त फुटतात. टिश्यूच्या प्लांटना फुटवे कमी आणि त्याची हाईट पण त्याच्या नर्सरीच्या प्लांट. त्याच्यामुळे जरी ते आपल्याला नर्सरीहून कमी रेटमध्ये मिळत असतील, पण त्याच्या आजच्या हिशोबाने पाहिलं तर आपल्या टिश्यूचे जे प्लांट आहे ते शेतकऱ्यासाठी एकदम. साहेब, तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना एक सल्ला असा देऊ शकता किंवा आंतरपिकामध्ये ते कोणकोणते पिकं घेऊ शकतात? याच्यात आंतरपिकांमध्ये साधारण तरी पण आपण वेलवर्गीय पिकं, कारली म्हणा, गिलकी, दोडकी, काकडी, मिरची पण घेऊ शकतो. हे सर्व पिकं आपण प्लांट म्हणजे आपल्या जो शेतकऱ्याचा मंडपचा जो खर्च आहे तो वाचतो. अच्छा. कारण त्याच्यात दुसऱ्या आपण जर खर्च करा तो खर्च खूप येतो. बांबू काढायचे, मजुरी ते खूप खर्च लावायचे. ऑलरेडी स्टम टू स्टम आपण जर वायर बांधून जर केलं तर आपल्या त्याच्यावरच आपला खर्च वाचतो. हा खर्च वाचतो आणि त्याच्यात हे पण उत्पादन आपल्याला छान मिळतं ना. हे तुम्ही बघताय की टिश्यू कल्चर मध्ये आणि नर्सरीच्या प्लांट मध्ये काय अंतर आहे. जसं पाहता तुम्ही इकडे बघा, याला फुटवे 4 ते 5 फुटवे याला आलेले आहेत. हे फुटवे जास्त आहे सर, फुटवे जास्त आहे. आणि जसं आता येऊया आपण इकडे टिश्यू कल्चर प्लांट बघूया. तर बघा, एक समान हाईट याची आहे आणि खालून फुटवे वगैरे एकदम क्लीन आहेत. आणि पानांची जे साईज आहे वाढ पण छान. हे हिच्यामध्ये काय होतं, शेतकऱ्यांना जे इंटरक्रॉप घ्यायचंय त्यासाठी हे एकदम अतिउत्तम आहे. म्हणजे त्याला जो खेळणारा वारा आहे, मध्ये इंटरक्रॉप साठी लागणारे जे प्रकाश ते चांगल्या प्रकारे तुम्हाला घेता येते. हे पूर्ण माहिती दिल्याबद्दल तुमचे आभारी आहे. आणि असे बाकीच्या शेतकऱ्यांनी करत राहा. म्हणजे जेणेकरून टिश्यू कल्चरचेच प्लॅन लावा. कंपनीचे जरूर त्यांना